हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. दिवसाची सुरुवात आज मस्त मस्त चहा पिऊन केली आणि छान वातावरणात केली. मस्त हवा सुटली होती आज सकाळीच. आणि मग त्याच्यानंतर आमचं पार्सल आलं होतं फ्लिपकार्टचं. एक आम्ही कुकर मागवले होते. छान कुकर होते, स्टेनलेस स्टीलचे होते, मस्त होते. पण ना 1 आणि 2 लिटरच्या कुकरला त्यांनी एकच झाकण दिलं आहे. ते थोडंसं मला म्हणजे बरोबर नाही वाटलं. त्यांनी एक झाकण एक्स्ट्रा द्यायला पाहिजे होतं. मग मम्मी गेल्या त्या किराणा सामान आणायला आणि मग तोपर्यंत मी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. आज स्वयंपाकामध्ये सिंपलच भाजी आणि भाकरीच केलं होतं, कारण दुपारी आमच्या इथे सहसा भात कुणी खात नाही आणि भाकरीच प्रेफर करतात खाणं. आणि दिवाळीला कुणी एक्सायटेड आहे जास्त, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण की मला तर ते कुकिंग करायला खूप आवडते, सगळं बनवायला. आणि आहे ना, मग मम्मी परत आल्या आणि हिचं सामान सगळं चेक करून घेत होत्या. म्हणजे काय आणलं काय नाही लिस्टनुसार. त्यांची सवयच आहे की हे पूर्ण चेक करून घेतात आणि ते बरोबर चांगली पण सवय आहे खरं तर, तसं म्हटलं तर. परत आपलं विसरलं काय राहिलं तर मग आपल्या पटकन लक्षात येतं. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आदू, मी आणि तिची आत्तू गेलो परत मॉलमध्ये. आणि मग आल्यावर ना मी तर स्किन केअर करायला घेतलं होतं. आणि जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, मी ना नियासिनामाइड वापरायला सुरुवात केली आहे ॲक्नेसाठी आणि ॲक्ने स्पॉट्ससाठी. तर त्याचा फरक मला पडला आहे, कारण की आता 15 दिवस झालेत मी यूज करते आहे आणि बऱ्यापैकी ॲक्ने स्पॉट्स फेड झालेत असं मला वाटतं आहे. आणि हे जे मला झालं आहे ना, ते प्रेग्नेन्सीमध्ये झालं आहे बरं का, कारण मला आहे ना ॲक्ने वगैरे बिलकुल नव्हते. आणि ना सोबतच मी इथे ना एक हर्बल क्रीम वापरते आहे. मी नक्की याचे रिव्ह्यू पण तुम्हाला शेअर करेन आणि चांगली जर वाटली ना, म्हणजे मला जर इफेक्ट पडला, कारण आता 10 दिवस झाले मी यूज करते आहे, तर इफेक्ट पडला तर मी नक्की तुम्हाला ना याची लिंक देईल, तुम्ही ऑर्डर करा. कारण हर्बल आहे, साईड इफेक्ट काहीच नाही आहे क्रीमचा, मी नक्की शेअर करेल. आणि मग संध्याकाळी लॉग इन केलं, कारण तुम्हाला माहिती आहे माझी नाईट शिफ्ट असते. भेटूयात उद्या सकाळी. बाय.